त्यानंतर शेवटच्या बॉलवरती दुहेरी धाव आली. राच्या बॅटमध्ये देखील 5 धावा आपण पाहिला, जिथे 2 बॉलवरती एक दुहेरी धाव आणि एक 3 धावेचा फटका आपण पाहिला, जिथे त्याच्या 2 बॉलवरती 2 च्या सुटले होते झेल. फलंदाज तयार. बबलूचा हा बॉल, इथे लाईन चांगली या ओव्हरपिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं व्हेरिएशन आपण पाहिलं आणि पहिलाच बॉल फेकला डॉट, निर्धाव. 19 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती या मॅच मध्ये शिवशंभू स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या संघाची. राज पहिलाच बॉल सबमिरन डिलिव्हरी आपण पाहिलं, जिथे पडल्यानंतर चेंडू उडलाच नाही, थोडा खाली राहिला. पुन्हा एकदा फलंदाज तयार होताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 19 धावा. शफल झाले, वेट अँड वॉच, बॅटची एज आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं 2 चेंडू जर आपण पाहिले तर तिचे चांगले हाताळलेत गोलंदाज बबलूला. आपण पाहता रनवेवरती कमबॅक करण्याची गरज होती. नाथ प्रतिष्ठान कानली या संघाला तो कमबॅक आता खऱ्या अर्थानं कर्णधाराच्या रूपानं होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. P2चं षटक मार्गस्थ असताना इथे देखील मोठे फटके येणे गरजेचं होतं, परंतु 2 बॉल यशस्वीरित्या त्याने हाताळलेत. शफल झालेत, फटक्यात दमदार स्टंपला केलं कव्हर. आजच्या दिवसातील पहिला 6 फलंदाज राजच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, षटकार. फटका तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंपला कव्हर केलं, थोडे शफल झाले होते. त्यानंतर प्रॉपरली शॉर्ट पिच बॉल आपण पाहिला, बाट भन्नाट वेगानं फिरले, तिथे परफेक्ट मिडल झालं आणि त्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार जो मात्र येताना आपण पाहिला. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 ऑन बोर्ड दिस टाइम टीम शिवशंभू स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा. इथे लाईन जर आपण पाहिली तर लॉबीवरती प्रॉपरली चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचानं दर्शवलं की चेंडू आहे नो बॉल. सो एक अतिरिक्त धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि पुढील बॉल आता बॅटर राजसाठी असेल फ्री हिट. 26 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा हा बॉल, फलंदाज तयार. पुन्हा एकदा लाईन खराब, ऑफस्टिकला आता मिस केलाय. एक अतिरिक्त धाव आणखीन खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 27. फ्री हिट कंटिन्यू फलंदाजासाठी. 27 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल सुरुवातीचे बबलून अतिशय चांगले हाताळले, त्यानंतर राजच्या बॅटमधून षटकार आणि थोडासा प्रेशर आता क्रिएट झालाय. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा होता बॉल आणि जर आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू जो मात्र येताना मला पाहायला मिळतो. बॅटची एज होती, अर्धकामिष्टी रक्षकानं केलं होतं, परंतु जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एकच विकेट ग्राह्य धरली जाते, ती म्हणजे रनआउट. आणि इथे जर आपण पाहिलं तर चांगली लाईन आपण पाहिली गोलंदाज बबलूची. मिनी कमबॅक आपण म्हणू. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात 27. सो इथे जर आपण पाहिलं तर लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 1 मोर डॉट बॉल. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जो मात्र येताना पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक तर नाथ प्रतिष्ठान कांदे संघाचं झालंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. इथे ओहो, पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहिलाय. अतिशय चांगली लाईन जी मात्र आपल्याला पाहायला मिळते बबलूची. स्लोवर 1 डिलिव्हरी, फिंगर रोल केले तो शेवटच्या बॉलवरती. जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल फेकला डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा 27 अर्थात 27. सत्तावीस धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. करण येत आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती सनी. पहिलाच बॉल वाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅन चेंडूवरती आला. पाहता पाहता हा बॉल आला डॉट.
सुरुवात चांगली झाली तिसऱ्या ओव्हरची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक करायचं होतं. कर्णधारानं स्वतःनं सांगितलं की मैं हूं ना, आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आला बबलूनं अतिशय चांगली गोलंदाजी केली, तब्बल 8 धावा त्यानं खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील आता करणनं कमालीची करून दिली आहे. पॉवर प्ले संपलाय, डॉट बॉल जो मात्र पहिलाच बॉल जो आपण पाहिला, जो निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंड वरती सनी शिंगळेला आपण पाहता, ज्यानं खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये चौकारांची हॅट्रिक जी मात्र कंप्लीट केली होती. तो फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे तयार. करण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. करणचा हा बॉल फटका दमदार, वेट ऑन वॉच, खेचून मारलाय ऑन साइडला, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी शिंगळेचं आक्रमण, षटकार. धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिला डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार जो मात्र येताना पाहायला मिळतो सनी शिंगळेच्या बॅटमधून. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 33 धावा फलकावरती आहेत. करणचा हा बॉल फटका इथे देखील चांगला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकदा वाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो. कॉलिंग थोडीशी खराब होती, परंतु जर आपण पाहिलं तर इथे फेकी थोडी डिले आली आणि त्यानंतर कलेक्शन प्रॉपरली थोडंसं उशीर आपल्याला पाहायला मिळतं. आणि पाहता पाहता राज पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचला, सिंगलला केलं, डबलमध्ये कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. आणि जर आपण पाहिलं तर तालमेल देखील चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत, टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड, 35 धावा फलकावरती. विकेट गमावली नाही ही जम्याची बाजू. इथे चांगला बॉल खाली राहिला, एक्सेप्ट केलं नव्हतं सनी शिंगळेने, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलं जात आहे. बॉल पडल्यानंतर उडलाच नाही आणि पाहता पाहता फील्ड झाला. येतो हा डॉट बॉल. स्टील 2 टू गो. 2 चेंडूची फेकी अजूनही बाकी आहे. 35 धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सनी शिंगळे हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. करणचा हा बॉल शॉर्ट पिच, आणि शॉर्ट पिचला सोडेल तो सनी शिंगळे कुठला. 1 मोर 4, 4 धावा, चौकार. एकोणचाळीस धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम बॉल सनी शिंगळेच्या बॅटमधून, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 मोर बिग हिट, षटकार. सोवा 45 धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सनी शिंगळे एका बाजूने आक्रमण करतोय तर एका बाजूने फलंदाज राजला आपण पाहिला त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येताना जे मात्र आपण पाहिलेले आहेत. चला फिल्डिंग खुली करा नाथ प्रतिष्ठान कानली. खऱ्या अर्थानं 3 ओव्हर हाताळण्यासाठी तब्बल 15 मिनिटांचा वेळ गोलंदाजी करणाऱ्या टीमनं घेतलेला आहे. चांगलं कॉर्पोरेट आपल्याला पाहायला मिळत आहे. फिल्डिंग खुली करा, अधिकचा वेळ घेतात आपण बबलू. आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बबलू येतात स्पेलचा दुसरा ओव्हर आणि चौथ्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी. पहिलाच बॉल राजसाडी फटका दमदार. आता इथे खेचून मारलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजच्या बाड मधून चेंडू सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलवरती तडाखा 50 अप 51 धावा धावफलकावरती 51 धाव्यांची भागीदारी. ओव्हर पिच फटका चांगला चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि सनी खऱ्या अर्थानं राजचा हा तिसरा झेल या मॅच मध्ये सुटलाय. पाहता पाहता 3 धावा या बॉलवरती कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिथे चेंडू हवेमध्ये जास्त काळ आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एलिव्हेशन मिळालंच नाहीये. 3 क्षेत्ररक्षक आले आणि पाहता पाहता या बॉलवरती 3 धावा ज्या मात्र एकवटल्या जातात. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राज या फलंदाज खऱ्या अर्थानं आज नशीब घेऊन आल्या की काय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या 2 बॉलमध्ये 2 झेल त्याचा सुटल्या आणि त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती तिथे जजमेंट झालं नाहीये आणि राजचा तिसरा झेल जो मात्र या मॅच मध्ये सुटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावा धावफलकावरती काय सुरुवात केली आहे टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या संघानं. सनी येतात स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या बॅटमधून भरपूर सारे मोठे फटके आपण पाहिले. 3 चौकार 4 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत तो खेळला. ओव्हर पिच इथे व्हेरिएशन आपण पाहिला. लाऊड अपील झाली आहे परंतु पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना आपण पाहिला. तिथे निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. 54 धावा धावफलकावरती आहेत. बबलू आला चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर तिहेरी धावेचा एक फटका आपण राजच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर सनी शिंगळे स्ट्रायकिंग एंडवरती येत असताना डॉट बॉल तो खेळला. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल या सिंगलच्या मदतीनं आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांची ही लढत आहे जिथे टॉस हरली होती टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा. तिथे बॅटिंगसाठी नाथ प्रतिष्ठान कांदे संघानं इन्व्हाइट केलं होतं. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राज आणि सनी शिंगळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बिनेशन चांगलं आहे. फलंदाज तयार. 55 धावा धावफलकावरती राज स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉसला दमदार फटका. फटक्यात वजन धावा अर्धा डझन षटकार. तर जर आपण पाहिलं तर परफेक्ट मिडल झालं. त्यानंतर चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी फरार होताना जो मात्र आपण पाहिलेला आहे. 61 धावा धावफलकावरती. राजच्या 3 झेल तुम्ही सोडलेले आहेत या पहिल्या डावात आणि तो खऱ्या अर्थानं आता जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय नाथ प्रतिष्ठान कांदळी.
सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 2 बॉलवरती 2 जीवदान तुम्ही त्याला दिले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला तिसरा जीवदान मिळाला याच ओव्हरमध्ये आणि त्यानंतर राजची बॅटिंग जर आपण पाहिली तर अप्रतिम जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार गोलंदाज बबलू. वन मोर बिग हिट. नाम तो सुना ही होगा. राजच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, षटकार. सदुसष्ट धावा धाव फलकावरती. काय बॅटिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये. टीम जर आपण पाहिली तर शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा अप्रतिम फटकेबाजी सनी शिंगळे. त्याचबरोबर राजची फलंदाजी आपण पाहिली आहे. सनी शिंगळे खेळतो 33 धाव्यांवरती तर राज खेळतो 32 धाव्यांवरती. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार. शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश येतात शेवटचे 6 बॉलसाठी. या स्पर्धेची पहिली 50 पहिलं अर्धशतक कंप्लीट जर झालं तर या स्पर्धेच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. फलंदाज तयार. सनी साठी पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. स्टिकरवरती चेंडू बदलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि जर आपण पाहिलं तर सिंगल या बॉलवरती आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट ज्या मात्र झालेल्या आहेत. नो बॉल. फिल्डिंग सजावट चुकीची सजवली. गोलंदाजी करणारी टीम अर्थात नाथ प्रतिष्ठान कांदले आणि तेच पाहिलं आमच्या स्क्वेअर लेग अंपायर अर्थात रॉकी सर यांनी. आणि पाहता पाहता हा बॉल जो मात्र नो घोषित केलेला आहे. तब्बल 3 धावा या बॉलवरती येतील. टीमची टोटल 70 धावा धाव फलकावरती आणि पुढील बॉल आता बॅटर सनी शिंगळे साठी असेल फ्री हिट. शॉर्ट पिच बॉल. सनी शिंगलेच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. 1 मोर बिग हिट. 6 धावा, षटकार. फलंदाज तयार. फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 76 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार सनी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालाच नाही. या डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता सिंगलला केला. पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 78 धावा धावफलकावरती. सनी शिंगले खेळतोय 43 धाव्यांवरती 14 बॉल मध्ये आणि एका बाजूला आपण पाहिलं तर राज खेळतोय 14 बॉल मध्ये 32. काय बॅटिंग पाहायला मिळते. भागीदारी ना खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा हाय स्कोर देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल. सनी शिंगलेला मेजवानी आणि मेजवानी त्यानं स्वीकारली आहे. चेंडू सीमा पार. या ओव्हर मधला हा दुसरा 6 षटकार. इथे चांगला बॉल फटका चांगला
क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या पार चौकार आणि सनी शिंगलेची 50 कंप्लीट. आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय नाथ प्रतिष्ठान कानडी या क्रिकेट संघाकडून 89 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आणि समोर आहे फलंदाज राज. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? 95 होतील की 90 होतील की 89च राहतील की 93 होतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण भागीदारी या पहिल्याच मॅच मध्ये धावांचा डोंगर उभा केलाय. अंतिम बॉल मिस टायमिंग फटका. या बॉलवरती आलेली ही सिंगल आणि तब्बल 90 धावा बनवल्यात आणि 90 धाव्यांची भागीदारी पार्टनरशिप रचली आहे. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टीम जर आपण पाहिली तर शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा. सनी शिंगळेची विचार आपण केला तर 17 बॉल त्यांना फेस केले. तब्बल 54 धावांनी या स्पर्धेची पहिली 50 पहिलं अर्धशतक ते मात्र त्याच्या नावावरती राहिला. गुड बॅटिंग सनी. आणि त्याचबरोबर राज 15 बॉल मध्ये 33 धावा त्यानं बनवल्या. टॉस आपण करू. चला दोन्ही टीमचे कर्णधार किसळ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल दुधनोली. या दोन संघाच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे टॉस का बॉस मध्ये. 90 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या. 91 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जातं नाथ प्रतिष्ठान कांदळी या क्रिकेट संघासमोर. हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि याच्या दिवसामध्ये आवाज ऐकूया चुन्नरचा बुलंद आवाज आणि आमचे परम मित्र एक गोड व्यक्तिमत्व निखिल ठोंबरे सर. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच. नाथ प्रतिष्ठान कांदळी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहिला. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे ही महत्त्वाची सूचना. धन्यवाद राजेश मुकणे सर. अप्रतिम आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. तब्बल त्यांनी 90 धावा बनवलेल्या आहेत. 91 आता पाठलाग करायचा. किसळ आणि दुधनोली संघाचा कर्णधार आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा ही महत्त्वाची सूचना. किसळ संघाचा कर्णधार उपस्थित आहे. दुधनोळी संघाचा कर्णधार आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा ही महत्त्वाची सूचना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि तिथे करायचं का? ओके.
प्रसिद्ध उद्योजक आपले अजय दादा यांच्या शुभस्ते टॉस करतोय. हेड आणि टॉस जिंकलेला आहे. थांबा सर, इथे यायचं. दुधनोडी कॅप्टन या ना सर. हा, स्पेशली अजय सर 2 मिनिटं थांबा. दोन्ही टीमला या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, आमचे त्रिमूर्ती आहेत आणि त्रिमूर्ती प्रत्येक संघाला नेहमीच गार करण्यासाठी ही तिन्ही माणसं खूप व्यस्त असतात आणि त्यांच्याकडून आकर्षक असं थंड पेय दोन्ही टीमला दिलं जाईल. प्रथमतः कोणी जिंको कोणी हारो, प्रथमतः हे स्प्राईट तुमच्यासाठी आणि त्यानंतर आता क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, त्रिमूर्ती ऑफिशियलचं हे आयोजन, हे नियोजन, टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणच करण्याचा निर्णय का घेतलाय? समोर किसळ संघ आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? 40 ते 45 धावांपर्यंत. बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचे अजयजी भुजबळे यांच्या शुभहस्ते आपण टॉस केलेला आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतायत त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. स्वप्नील पोटे, आकाश माडसे, अतुल स्पष्टे यांचं दर्जेदार आयोजन. धन्यवाद. उपस्थित आहेत, त्याचबरोबर गडगे साहेब उपस्थित आहेत. दोघांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आंबेळे गाव म्हटलं की क्रिकेटसाठी जाणलं जाणारं हे गाव आहे आणि लवकरच आपल्या भेटीला आंबेळेकर चषक देखील ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू 91चं समीकरण. नाथ प्रतिष्ठान कांदळी, सलामीची जोडी बबलू आणि हिरामन मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर राज, ज्याने या मैदानावर आपलं अधिराज्य गाजवलं. डीजे अक्षय, पहिलाच बॉल तिथे हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतील एक सिंगल आली. नाथ प्रतिष्ठान कांदळी संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होताना पाहायला मिळाली ते धावांचा पाठला करायचा 91चा. म्हणजेच काय, पहिल्या पॉवर प्ले मध्ये 40-45 बनवाव्याच लागतील. 91 धाव्यांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. 29 चेंडू 90 धावांचं समीकरण. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 2 कॅमेऱ्यांच्या साह्यानं कैद केली जाते. दोन्ही कॅमेरामन, प्रमुख ऑपरेटर, स्कोरर यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एखादी क्रीडा स्पर्धा उंचीवर न्यायची म्हणजे लाईव्हचं भरपूर मोलाचं योगदान असतं आणि ते 7 स्टार लाईव्ह इव्हेंट सध्याच्या घडीला करतात, त्यांचं सहर्ष स्वागत. 29 चेंडू 90 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राज, हिरामनसाठी हा बॉल फटका फटका दमदार. धावा देखील दमदारच मिळतील. इथे पंच धर्मेंद्र वर्मा सर यांचा इशारा, षटकार. राज, राजचा बॉल फटका इथेही दमदार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चांगला झेल अक्षयने पकडलाय. फलंदाज बाद. खूप चांगलं संगीत सध्याच्या घडीला डीजे अक्षय प्ले करतायत आणि डीजे धनुची हीच खासियत राहिली आहे. रात्री मला वाटतं एक हल्दीची ऑर्डर करून आल्यानंतर देखील 2 ते 3 ऑपरेटर इथे पाठवलेले आहेत. ही कमालीची कामगिरी आहे. म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळी ज्या क्षेत्रामध्ये आहात पूर्णपणे समर्पण देणं हे महत्वाचं आहे. 27 चेंडू आणि 84 धावा. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शिवाजी खुने आमचे कॅमेरामॅन आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुणालराव मुख्य ऑपरेटर आहेत. अभय खुने सर आणि स्कोरर आहेत आमचे दीपक बिराडे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 26 चेंडू 84 धावा.
इथे टाकलेला हा चेंडू पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. धर्मेंद्र वर्मा सर आमच्या बाजूने वळतील. पंचांचा अवांतरचा विचारा तो मात्र पाहायला मिळतो. पंचांची भूमिका भरपूर महत्त्वाची आहे. क्रीडा स्पर्धा ज्या ज्या वेळेस भरवली जाते त्या वेळेस पंच अतिशय महत्त्वाचे असतात. आणि सध्याच्या घडीला धर्मेंद्र वर्मा सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. डीप मिड विकेटला चेंडू जाईल, नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे. सचिन तेंडुलकर स्टँडला सलामी, चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक आपण पाहिला जो मैदानामध्ये खेळत असताना बॅटर रोहित याच्या बॅटमधून चौकार. स्कोररच्या भूमिकेमध्ये सूरज कापडी आमच्या बरोबर जोडलेत. दसईचा सिक्सर किंग. परंतु कालच्या दिवसामध्ये थोडंसं अपयश आलं. आमचे स्वप्नील पोटे देखील थोडेसे नाराज होते, कारण एक चांगला मित्र स्पर्धा खेळत असताना त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या थोड्याशा अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळाले. 24 चेंडू 79 धावांचं लक्ष. आपण क्रीडा स्पर्धा भरवत असताना स्वप्नील, आकाश आणि अतुल विशेष सहकार्याची खूप गरज असते, कारण स्पर्धा भरवत असताना जे काही कष्ट घ्यावे लागतात आयोजकाला ते फक्त आयोजकाला माहिती. समालोचक येत आहेत, अंपायर येत आहेत, लाईव्ह आलं, मंडप आले. 5वा दिवस झाला संध्याकाळच्या सत्रामध्ये ते आपलं मानधन घेऊन जातात. पण बाकीचे जे सर्व काय आहे, टीम असेल, त्यानंतर टीमला पारितोषिक, त्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला खूप गरजेचं असतं. आणि ते विशेष सहकार्य हार्दिकजी शहा, मुरबाडकर कम्युनिकेशन मोबाईल स्टाफ यांच्या माध्यमातून लाभलंय. तदनंतर गजानन फोटो फ्रेम्स बदलापूर, संचितदादा भोंडिवले, ध्रुव एंटरप्राइजेस मुरबाड, अक्षयदादा धलपे, मसल मिक्स सप्लिमेंट स्टोर मुरबाड, अभिदादा जाधव. ट्रॉफी सौजन्य या क्रीडा स्पर्धेसाठी बबलूदादा शिरोशे जे मैदानामध्ये खेळत आहेत, वैभवदादा फरडे, व्यासपीठावर आमचे हिरमनदादा गडगे, तदनंतर जयवंत शिरोशे अर्थात पप्पूस दादा. तदनंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यासाठी ट्रॉफी सौजन्य विकीदादा पवार. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि कॅश प्राइज आम्हाला लाभलेला आहे योगेशदादा खाटेकर, प्रसिद्ध उद्योजक खाटेकर. तदनंतर बॉलबॉक्स सौजन्य या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू लागतील ते आम्हाला लाभलेले आहेत श्रीकांतदादा पवार आणि योगेशदादा शिरोशे यांच्या माध्यमातून. तदनंतर इथे बिग हिट, बबलूचं आक्रमण, षटकार. चतुर्थ क्रमांकाचं प्राइज या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेला आहे दत्तात्रय वालकोली साहेब. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तदनंतर 5व्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला लाभलेलं आहे कुणालदादा शिरोशी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी रुपेशदादा खाटेगरे, मनसे उपाध्यक्ष मुरबाड तालुका. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं आहे त्यांचाही आपण नामोल्लेख करू हा चेंडू झाल्यानंतर. फुलटॉसवर आक्रमण. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, त्यांचे प्रयत्न अपुरे. पंचांचा इशारा, रॉकी सर यांचा इशारा. तदनंतर विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे. तदनंतर संदीप दादा घोरड, 7 स्टार लाईव्ह, डीजे धनू, साईनाथ भोंडिवले यांच्या माध्यमातून. म्हणजेच काय, डीजे धनू आणि 7 स्टार लाईव्हचं सौजन्य काय तर दुसरीकडे जर तुम्हाला 8,000 10,000 भेटत असतील तर या स्पर्धेमध्ये 7,000 भेटतील. हे सौजन्य त्यांचंही कौतुक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 1 मोर बिग हिट, सिक्सर, 6 रन. चे प्रोप्रायटर आपणाला विनंती आहे थोडा वेळ फक्त संपर्क साधा, जास्त नाही, 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. किशोर पवार साहेब
आपल्याला विनंती आहे आपण थोडा वेळ संपर्क साधावा. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. राज भोईर हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आला आणि त्याच्यावर अक्षरशः रोहित हा खेळाडू तुटून पडला. जबरदस्त कामगिरी. वीक चेंडू 62 धावांचं समीकरण. पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. मनोजदादा भालके जबरदस्त यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि मुरबाड तालुक्यामध्ये सर्वाधिक नामांकित जो संघ आहे ट्रायडंट 11 मुरबाड, ज्याचे ते संघ मालक आहेत, परंतु आज घरच्या संघासाठी स्वतः यष्टीरक्षण करतात मनोज भालके. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती. 29 धावा नाथ प्रतिष्ठान कांदळी. 18 चेंडू 62 धावांचं समीकरण. संधी देऊया DJ अक्षयला. सकाळच्या सत्रामध्ये हिंदी संगीत प्ले करत असताना अक्षय, मला वाटतं मूड त्यांचा अजूनही रात्रीचाच आहे. 18 चेंडू आणि 62 धावांचं समीकरण. इथे बबलू जोपर्यंत मैदानामध्ये आहेत, धाकधूक सध्याच्या घडीला शिवशंभो प्रतिष्ठान कोळीवाडा नेवळपाडा या संघासमोर असेल, कारण बबलूकडे ती क्षमता आहे. अनेक मॅचेस बबलूने या परिस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठान कांदळी संघाला जिंकून दिल्यात, त्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे आणि तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. शेवटचे 18 चेंडू 62 धावा हे समीकरण तुमच्या समोर. हे मैदान म्हटलं गॅपमध्ये चेंडू ढकलले तर धावा मिळताना पाहायला मिळतील. राज गोलंदाजी मार्कवर तयार. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल अडव्या पाठनं सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं राहिलंय. शिवशंभो प्रतिष्ठान कोळीवाडा नेवळपाडा हा संघ आपण पाहताय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीचे बॅटर बाद झाल्यानंतर मैदानामध्ये रोहित आले आणि रोहितने ज्या प्रकारे आक्रमण केलंय, परंतु जे डॉट बॉल रोहित खेळतोय ते कमीत कमी खेळावे लागतील. 17 चेंडू 61 धाव्यांचं समीकरण. महत्वाची मॅच त्रिमूर्ती ऑफिशियल चषक दिवस दुसरा. राज तयार. राजचा चेंडू उंच हवेमध्ये. सनी शिंगळे डाऊन दी बॉल. चांगला झेल. वन ऑफ द बेटर फिल्डर सनी जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मला आठवत आहे मागील 4 ते 5 वर्ष सनी शिंगळे या नावाचा पूर्णपणे दबदबा होता, परंतु हाताला थोडीशी इंजरी झाली. त्यानंतर ऑपरेशन होताना पाहायला मिळालं आणि सनी ज्या प्रकारे ज्याची पाठ चालत होती आता थोडीशी कमी झाली आहे, परंतु आज मैदानामध्ये पुन्हा एकदा तो पेटून उठला आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक सनी शिंगळेच्या नावावर आलेला. म्हणजे क्रिकेट आहे, तुम्ही थोडे बॅड पॅच मध्ये जाऊ शकता, परंतु जे तुमचं नॅचरल क्रिकेट आहे ते कधीच समाप्त होऊ शकत नाही, ते सनीने दाखवून दिलं. 16 चेंडू 61 धावेचं समीकरण. न्यू बॅटर मैदानामध्ये ऋतिक दाखल होतील मैदानामध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्रिमूर्ती ऑफिशियलचं हे दमदार आयोजन. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. राज उजव्या हातानं. राजचा चेंडू लेंथ तिथे खराब आहे. मनोजचं यष्टीरक्षण चांगलं आहे. धर्मेंद्र वर्मा सर यांचा अवांतरचा इशारा. पण थोडीशी चर्चा करत होतो मित्रांबद्दल. स्वप्नील, त्यानंतर आकाश, अतुल. स्वप्नील, तुम्ही जेवढे जवळचे मित्र आहेत ना, तेवढे जवळचे मित्र जे 2 पंच आहेत सध्याच्या घडीला, तेवढेच जवळचे मित्र आहेत धर्मेंद्र वर्मा सर आणि मिस्टर रॉकी.
परंतु फटका इथे दमदार आहे. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. दाभोलकर धावसंख्या 31. 15 चेंडू 60 धावांचं समीकरण. कशा प्रकारे कामगिरी होईल यावर तर सर्वांच्याच नजर आहेत. परंतु स्वप्नील पोटे, आकाश आणि अतुल स्पष्टे या त्रिमूर्तींनी ज्या प्रकारचं आयोजन केलं त्याची दाद द्यावी लागेल. ही स्पर्धा मला वाटतं 15 ते 20 दिवस अगोदर होती, परंतु जो माळशेज क्रिकेट असोसिएशनचा शेड्यूल आहे त्यामुळे त्यामध्ये तो शेड्यूल बसला नाही आणि ही स्पर्धा पुढे ढकलली. इथे चांगला चेंडू राज या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल 3 मित्र त्याबद्दल आपण दिवसभर जरी चर्चा केली तरी ती संपणार नाहीये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. राज खेळाडू सध्याच्या घडीला प्रभावित करतायत. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. तेरा चेंडू 60. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आणि इथे नशिबाचा हा चौकार. 4 धावा येतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. दाभोलकर धावसंख्या 35 आहे. 12 चेंडू 56चं लक्ष. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देवा DJ आकाश. अक्षय. DJ खूप चांगलं संगीत सकाळच्या सत्रामध्ये DJ अक्षय यांच्या माध्यमातून. अक्षय तुझ्या जोडीला कोण आहे? लिंब्या. ओके. लिमट्या त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक संघासाठी आकर्षक असं थंड पेय आपल्याला पाहायला मिळतं. शीतपेय आणि वस्तू आहे जामघरची लिंब्या. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीकला आपण पाहतायत जे राजेश मुकणे यांचे भाचे आहेत. आपण अनेक पिता पुत्र यांची जोडी पाहिली, भाऊ भाऊ पाहिले, आता मामा भाचे म्हणजे मामाने इकडून कॉमेंट्री करायची, भाच्याने तिकडून गोलंदाजी करायची. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 56 56 या धावेचं लक्ष. मनोज फालके या स्पर्धेमध्ये दाखल झाले. सकाळच्या सत्रामध्ये एक जीवाला जीव देणारा मित्र म्हणून ज्याची ओळख आहे. ट्रायडंट मध्ये सातत्यानं म्हणजे आपला जो मुरबाड तालुक्याचा संघ आहे तो खेळत असतो. त्याचे ते संघ मालक आहेत.
कधी संघ पराभूत झाला त्या खेळाडूंवर नाराज होत नाही आणि कधी संघ जिंकला तरी खुश होत नाही. म्हणजे काय तर आपला संघ, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या ट्रायडंट 11चं नाव कुठंतरी मोठं झालं पाहिजे, यासाठी त्या टीमला ते नेहमीच ओनरशिप करत असतात. आणि आज आपल्या गावचा संघ आहे शिवशंभू कोळीवाडा नेवाळपाडा, या टीमसाठी खेळत आहे. चेंडू हवेत आहे, अक्षय आलेत, चांगला चांगला झेल त्याने टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. त्यांनी खूप चांगला झेल टिपला. सिक्सर किंग आपण पाहतो नेहमी कोळीवाडा नेवाळपाडाचा तो अक्षय रोहन, त्याने खूप सुंदर झेल टिपला. फलंदाज बाद. रिक्वायर्ड 54 रन टू विक्ट्री. बबलू बाद आणि नाग प्रतिष्ठान कांदळीच्या ज्या आशा उम्मीद ज्या होत्या ना, त्या थोडेशा आता शांत होतील. कारण बबलूकडे ती क्षमता आहे, अनेक स्पर्धा त्याने जिंकवल्यात. परंतु सध्याच्या घडीला प्रतीक रवींद्रसाठी हा चेंडू चांगला, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत्या. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये हिरामनजी गडगे ज्यांनी या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य दिला, देबा पाटील जे याच गावचे आहेत, आंबेळेपाडा, त्याचबरोबर अजय भुजबळ. अर्थात अजय भुजबळ म्हटलं की तालुक्यात अजयला कोणच ओळखत नाही, परंतु काळू म्हटल्यानंतर संपूर्ण तालुका त्याला ओळखतो. असा काळू व्यासपीठावर, त्याचंही सहर्ष स्वागत. काळूची स्पर्धा लवकर येते. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 9 चेंडू शिल्लक आहेत, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये अजूनही धावा बनवायच्या, त्या भरपूर भरपूर धावा करायच्यात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सनी ज्या गोष्टीला तो आज हात लावेल त्याचं सोनं होतं. चांगला झेल त्याने पकडला. फलंदाज बाद. 7 चेंडू शिल्लक. सात चेंडू 53 हे समीकरण. यानंतर देखील मोठमोठे संघ इन ऍक्शन मध्ये, दुधनोळी, किसळ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
टाकलेला हा चेंडू लाईन तिथे खराब आहे. काही गोलंदाजी केली सनीने जबरदस्त. इथे टाकलेला हा चेंडू इथे पंचांचा इशारा पाहायचा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढते सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 41 या धावसंख्येवर 6 बाद 41 4 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकतर्फी पूर्णपणे सामना होताना पाहायला मिळाला. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग भरपूर आमच्या बरोबर जोडले होते. आतापर्यंत जो आवाज येत होता तुमच्यापर्यंत थोडासा नॉर्मली पोहोचत असताना टेक्निकल इश्यू असल्यामुळे तो पोहोचत नव्हता. आता पूर्णपणे व्यवस्थित पोहोचतो. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला सनी या खेळाडूची. आणि या मॅच मध्ये अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर आहे त्याच डिफरन्सने सध्याच्या घडीला नाथ प्रतिष्ठान या संघाला अडचणींचा सामना करावा लागतोय. आणि 48 धावांनी शिवशंभो कोळीवाडा नेवाळपाडा हा संघ हा सामना जिंकतो. अभिनंदन मित्रांनो. आणि नाथ प्रतिष्ठान कांदळी संघाला पुढील टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहताय दोन्ही टीमचा